मागे हो तू तरी मागे गेला ना हा बघ इकडून हा समोर आहे शिवाजी महाराज की चेंबूर येथे महाराष्ट्र राहिलेला आहे. मराठीतून त्यांनी पहिलं महाराष्ट्र खासदार राहुल शेवाळेंच्या प्रयत्नातून आज मराठा भवन चेंबूरमध्ये उभारत आहे. ही आनंदाची बातमी आहे. राहुल शेवाळेंच्या प्रयत्नातून खऱ्या अर्थाने त्या गरीब मराठा समाजाला न्याय मिळणार आहे. सारथी असेल, अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून असेल आणि वेळोवेळी अनेक समाजाचे प्रश्न जे असतात, मुंबईसारख्या ठिकाणी आपापल्या दररोजच्या कामात शक्य नसते एकत्र सगळ्यांना येणं, पण मराठा भवनच्या माध्यमातून इथे एक जागा मिळालेली आहे.
जेणेकरून आपले प्रश्न सोडवण्यासाठी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी ही जागा उपलब्ध झालेली आहे. मी मनापासून राहुल शेवाळे यांचं मी अभिनंदन करतो. समाजाच्या वतीने त्यांचा आभार सुद्धा व्यक्त करतो की त्यांनी एक चांगला उपक्रम इथं राबवले, जेणेकरून आता ह्याच्या पुढं त्या गरीब मराठा समाजाच्या लोकांना न्याय मिळेल. सारथीच्या माध्यमातून असेल, अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून असेल आणि एकंदरीत असेल. माझी एवढीच विनंती राहणार आहे या समाजातल्या सगळ्या लोकांना, त्यावेळी तुम्ही मराठा समाजाला न्याय देताय तर इतर समाजातले सुद्धा लोक जर इथं आले तर त्यांना सुद्धा हे भवन उपलब्ध असावं अशी माझी सगळ्या मराठा समाजाच्या लोकांना सुद्धा ती विनंती आहे. आने वाला लोकसभा चुनाव की मराठी भवनाची या ठिकाणी चेंबूर में सांसद राहुल शेवाळे के प्रयत्न से आज मराठा भवन का यहाँ उद्घाटन हुआ है. गरीब मराठा समाज के लिए इतना फायदा होगा, उसका को इतना न्याय मिलेगा. वो सारथी से होगा या अण्णासाहेब पाटील महामंडल से होगा. एक जगह उन मराठा समाज को मिलेगी जहाँ उनके प्रश्न हम सॉल्व कर सकते. और मैं फिर एक बार सांसद राहुल शेवाळे जी को मैं अभिनंदन करतो. महाराज, एक प्रश्न असा आहे की महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचं खूप मोठं आंदोलन झालं. या आंदोलनात जे केंद्रस्थानी व्यक्ती होती मनोज जरांगे सहित ते जर का निवडणुकीच्या रिंगणात उतरले लोकसभेला फरक पडेल, समाज मोठ्या प्रमाणात. हे बघा, आज आपण मराठा समाजच्या भवनच्या उद्घाटनासाठी आलो. तिथं राजकीय बोलणं मी उचित समजत नाही आहे. तिथं राजकारणाचं बोलायचं, तिथं राजकारण बोलू. आज या मराठा समाजासाठी न्याय देण्यासाठी, त्यांना कुठेतरी एक चालना देण्यासाठी खासदार राहुल शेवाळे जो प्रयत्न केलाय त्यासाठी मी त्यांचं मनावर. महाराज, कोल्हापूरच्या टर्मिनलच्या संदर्भात तुम्ही काल एक पोस्ट केलेली होती. टर्मिनलची इमारत जी आहे ती तुम्ही पाठपुरावा करून बांधलात असं तुमचं म्हणणं होतं. ते माझं म्हणणं आहे, सत्य ते बोललो. परंतु मंडलिक म्हणतात ते आम्ही काम केलं म्हणून कोल्हापूरच्या खासदार. संभाजी छत्रपती नेहमीच सत्य बोलतो आणि मला खोटं बोलून मला काही मिळत नाही. जाऊ दे.